मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात अनेक मोठे रस्ते प्रकल्प उभे राहिले। पण या सगळ्या प्रकल्पांमध्ये एक महामार्ग असा आहे जो हजारो उद्योग, लाखो प्रवासी आणि देशाच्या दक्षिण भागाला म्हणजेच पुण्यासारख्या IT हबशी जोडण्याचं महत्त्वाचं काम करतो। तो म्हणजे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग। मात्र वाढती वाहतूक, रोजची ट्रॅफिक कोंडी आणि वाढते अपघात यामुळे हा महामार्ग आता आपल्या क्षमतेच्या पलीकडे गेला आहे। त्यामुळेच आता या संपूर्ण मार्गाचं मोठं रूपांतर करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे। केवळ 2 लाईन वाढवण्यापुरता हा प्रकल्प मर्यादित नाही, तर हा महामार्ग पूर्णपणे ॲक्सिस कंट्रोल्ड आणि 6 पदरी बनवण्याची तयारी सुरू आहे। नेमका हा प्रकल्प काय आहे, प्रवासात किती वेळ वाचणार, काम कधी सुरू होणार आणि याचा सर्वसामान्यांना नेमका काय फायदा होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तराच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे ते सोलापूर हा रस्ता केवळ 2 शहरांना जोडणारा रस्ता नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या वाहतुकीचा, उद्योगाचा आणि व्यापाराचा एक मुख्य कणा मानला जातो। भौगोलिक दृष्ट्या आपण याला राष्ट्रीय महामार्ग 65 म्हणून ओळखतो। सुमारे 250 ते 265 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग पुढे केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही, तर तो कर्नाटक, तेलंगणा आणि थेट आंध्र प्रदेश या दाक्षिणात्य राज्यांनाही आणि IT हब असलेल्या पुण्याशीही जोडतो। आजच्या घडीला या संपूर्ण महामार्गावरून प्रवास करण्यासाठी एका प्रवाशाचे 4.5 ते 5.5 तास सहज खर्च होतात। मात्र गेल्या काही वर्षात पुणे आणि सोलापूर या दोन्ही शहरांच्या झालेल्या औद्योगिक विकासामुळे तसेच खासगी व माल वाहतूक वाहनांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना आणि प्रवाशांना दररोज भीषण ट्रॅफिकचा सामना करावा लागतो। या महामार्गावर निर्माण झालेल्या ट्रॅफिकच्या समस्येचे मूळ कारण समजून घेण्यासाठी आपल्याला या रस्त्याच्या इतिहासाकडे आणि त्यावरील वाहनांच्या आकडेवारीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आजपासून साधारणतः 10-12 वर्षापूर्वी म्हणजेच 2010 ते 2014 या कालावधीत वाढत्या वाहतुकीची गरज ओळखून या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते। त्या काळात त्या रस्त्यावरून दररोज साधारणतः 30,000 वाहनांची ये-जा असायची। तांत्रिक निकषानुसार कोणत्याही चौपदरी महामार्गाची कमाल वाहन सांभाळण्याची क्षमता ही दिवसाला 40,000 वाहनांची असते। परंतु डिसेंबर 2024 अखेरपर्यंत या महामार्गावर दैनंदिन वाहनांची संख्या 42,000 पोहोचली आणि आजच्या घडीला तर यावरून दररोज 50,000पेक्षा जास्त वाहने धावतात। भविष्यात ही संख्या 60,000 वाहनांच्या पार जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकेकाळी अद्यावत वाटणारा हा चौपदरी रस्ता आता वाढत्या वाहनांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी पूर्णपणे अपुरा पडू लागला आहे। महामार्गावर निर्माण झालेली हीच गर्दी, कोंडी आणि प्रवाशांची होणारी घुसमट लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक अतिशय महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे। NHAIच्या पुणे विभागाचे प्रकल्प संचालक सचिन गौतम यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आता या सध्याच्या चौपदरी महामार्गाचे पूर्ण रुंदीकरण करून तो 6 पदरी केला जाणार आहे। पण एवढ्यावरच न थांबता या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण महामार्गाचे रूपांतर एका प्रवेश नियंत्रित म्हणजेच ॲक्सिस कंट्रोल द्रुतगती महामार्गात केले जाणार आहे। प्रवेश नियंत्रित महामार्ग म्हणजे असा हायवे जिथे मध्यंतरी कुठल्याही लहान मोठ्या रस्त्यांवरून किंवा गावातून अनधिकृतपणे वाहने अचानक मुख्य रस्त्यांवर येऊ शकत नाहीत। यामुळे मुख्य महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांना एकसारखा आणि वेगवान प्रवाह मिळतो, ज्यामुळे प्रवासाचा वेग तर वाढतोच, पण त्याच सोबत अचानक होणाऱ्या अपघाताचा धोकाही जवळजवळ नाहीसा होतो। तर NHAIच्या या मास्टर प्लॅननुसार या संपूर्ण प्रवेश नियंत्रित महामार्गाची संभाव्य लांबी सुमारे 215 किलोमीटर असणार आहे। एकदा का हा मार्ग 6 पदरी आणि ॲक्सिस कंट्रोल झाला की गाड्यांना विना अडथळा सुसाट वेगाने धावता येईल, ज्यामुळे पुणे ते सोलापूर हा प्रवास अत्यंत जलद आणि सुकर होईल। या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यवत ते सोलापूर दरम्यान सध्या लागणारा 3 तास 15 मिनिटाचा वेळही 2 तास 10 मिनिटांवर येईल। म्हणजेच या एका टप्प्यात प्रवाशांची तब्बल 1 तास 5 मिनिटांची बचत होणार आहे। हा इतका मोठा आणि अद्ययावत प्रकल्प ऐकल्यानंतर साहजिकच प्रत्येक प्रवाशाच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल, या प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष जमिनीवर कधी सुरू होणार आणि हा 6 पदरी महामार्ग वापरण्यासाठी कधी उपलब्ध होणार? तर NHAI कडून या संपूर्ण प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा म्हणजेच DPR आणि व्यवहार्यता अभ्यास तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे। या दोन्ही तांत्रिक अभ्यासांसाठी योग्य सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यासाठी NHAI ने नुकत्याच निविदा जारी केल्या असून त्या 8 सप्टेंबरला खुल्या करण्यात येणार आहेत।
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्च किंवा एप्रिल 2027 पर्यंत या प्रकल्पाचा अंतिम आराखडा आणि फेसिबिलिटी स्टडी पूर्ण करण्याचे नियोजन आहे। ही सर्व कायदेशीर, तांत्रिक आणि जमिनीशी संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि हा संपूर्ण 6 पदरी ॲक्सेस कंट्रोल हायवे पूर्णपणे सेवेत दाखल होण्यासाठी साधारणतः 4 ते 5 वर्षांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे। हा महामार्ग 6 पदरी करण्याचा निर्णय केवळ ट्रॅफिक कमी करण्यासाठीच नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही तितकाच गरजेचा ठरला आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे। उपलब्ध आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात रस्ते अपघातात दररोज सरासरी 2 जणांचा मृत्यू होतो। महामार्गालगत राहणाऱ्या स्थानिकांना आणि गावकऱ्यांना शेतीसाठी किंवा घराकडे ये जा करण्यासाठी अनेकदा विरुद्ध दिशेने म्हणजेच रॉंग साइडने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेगाने येणाऱ्या वाहनांची धडक होऊन भीषण अपघात घडतात। वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे हे प्रमाण दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालले होते। या अपघातांना आळा घालण्यासाठी NHAI ने 6 पदरीकरणाच्या आधीच काही तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत। ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात तिथे स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणून नवीन उड्डाणपूल उभारले जात आहेत। उदाहरणार्थ मोहोळ शहरातील इंदिरा कन्या प्रशालेजवळ सतत होणाऱ्या अपघातावर तोडगा म्हणून तिथे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे। त्याच धर्तीवर आता अर्जुन सोंड ते लांबोटी म्हणजेच चंदननगर पुलापर्यंत नव्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे। सुमारे 19 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला हा उड्डाणपूल एका वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असून यामुळे स्थानिक वाहतूक आणि हायवेवर वेगवान वाहतूक एकमेकांपासून वेगळीच होईल। एकंदरीत पाहायचं झालं तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची ट्रॅफिक जाम, वेळेचा अपव्यय आणि अपघाताच्या भीतीतून येत्या काळात पूर्णपणे सुटका होणार आहे। पुढील 2 ते 3 वर्षात या महामार्गाच्या प्रत्यक्ष 6 पदरीकरणाच्या कामाला गती मिळेल आणि पुढील 4 ते 5 वर्षात हा महामार्ग एका अत्यंत सुरक्षित, जागतिक दर्जाच्या आणि अद्ययावत रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल। या प्रकल्पामुळे केवळ पुणे आणि सोलापूर ही 2 महत्त्वाची शहरे एकमेकांच्या अधिक जवळ येणार नाही, तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा दरम्यानच्या औद्योगिक, व्यापारिक आणि पर्यटन विकासाला एक नवी आणि वेगवान दिशा मिळेल। या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।